नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याबाबत राज्य शासनाने राजपत्र देखील प्रसिद्ध केलेले आहे। महाराष्ट्र विधानसभेत हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांची म्हातारपणीची अवस्था ही शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या बदलणारी असते। या काळात आरोग्याच्या समस्या, सामाजिक एकाकीपणा आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते आणि म्हणूनच सरकारने त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक योजना सुरू केलेली आहे। या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केलेले आहे, तर ते राजपत्र आपण पाहूयात काय आहे सविस्तर माहिती। आणि या महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध केलेले आहे त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय। पहा मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक 2025। या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे। तो तत्काळ अंमलात येईल। पहा मित्रांनो, ही जी योजना आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे। इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। चला तर पाहू मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यांस 5 लाख रुपयापर्यंत शासकीय व निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा व ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी रुपये 15,000 रुपयापर्यंत अनुदान। तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था आहे शासन करणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासन टोल फ्री हेल्पलाईन देखील चालू करणार आहे। या योजनेचे आपण उद्देश व कारणे काय आहेत आपण पाहूयात। महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत व वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदत करीत नाही आणि हेच कारण आहे मित्रांनो, सरकारने याची दखल घेऊन त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक योजना ही लवकरात लवकर अंमलात आणणार आहे। मित्रांनो, या योजनेची पात्रता व निकष व अर्ज कुठे व कसा करायचा याबाबत आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळेलच। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।